प्रेक्षकांनो, आजचाच म्हणजे 17 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात छोट्या वयोचा. तर आज आपण बघतोय की पोटे सरांनी म्हणजे काल परवा जो माझा अंदाज होता की पोटे सरच डिस्चार्ज करतील या ताईंचा, तर तो अगदी बरोबर निघालाय. पोटे सरांनीच त्या ताईंना डिस्चार्ज दिलाय आणि आता घाई करत असतात त्या बाईचा नवरा आणि सासूबाई की चला चला लवकर चला, आपल्याला जायचंय घरी. आता ही बयो म्हणते बोल, आता ही शेवटची संधी आहे तुझ्याकडे. आता तिच्यासाठी स्ट्रेचर पण मागवलंय. तिची सासू म्हणत असते चला लवकर, आम्हाला उशीर होतोय. आता मात्र हिम्मत करून ती रुपाली बोलतेच. रुपाली आता मोठ्याने ओरडते आणि म्हणते पोलिसांना बोलवा, मला कंप्लेंट करायची आहे. माझ्या नवऱ्याने माझा घातपात केलाय, हा अपघात नाहीये. आता तिचा नवरा खूप घाबरतो आणि शुभंकरांना फार चांगलं वाटतं. बयोला सुद्धा छान वाटतंय की शेवटी हिने आपलं म्हणजे सत्य कबूल करून सगळ्यांसमोर आणलं. त्या रुपालीची सासू आणि नवरा आता तिच्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न करतायत. सगळेच जण आता त्या रुपालीकडेच बघायला लागतात की अरे बापरे, एवढं मोठं सत्य माहितीच नव्हतं कोणाला. आणि पोटे सरांनाही भीती वाटली आहे बरं का. आता रुपाली म्हणते की ह्यांना पोलिसाच्या स्वाधीन करा, मला कंप्लेंट करायची आहे यांची. आणि बयोला आता जरा बरं वाटते की फायनली रुपालीने सांगितलं सगळ्यांसमोर जे काही खरं आहे ते. पण आता या रुपालीचा नवरा म्हणतो तू पांढऱ्या पायाची आहेस, तू खरं बोल ना सगळ्यांना, का खोटं बोलतेस, सगळ्यांना नाटकं करतेस का. आता बयो त्याच्या कानाखाली हंटे सणकण आणि म्हणते ए चुप बसायचा, तिची अशी अवस्था करणारा नराधम तूच आहेस, खोटं बोलू नकोस आता सगळ्यांसमोर. पण आता या रुपालीच्या नवऱ्याने विचार केलाय की तिथून पळ काढायचा. शुभंकरांच्या लक्षात येतं आणि ते धरतात आता त्याला चांगलंच. आता ही सासू पण घाबरते आणि म्हणते अगं ही खोटं बोलतीये, आम्ही असं काही केलेलं नाहीये, अरे बोल ना तू. आता बयो त्यांना खूप छान बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत. अहो रुपाली तुमच्या मुलीसारखी आहे, स्त्रीच आहे ना ती, आणि तू पण एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलास ना रे. आता तो म्हणतो नाही ही रुपालीच वाईट आहे, ही पांढऱ्या पायाची आहे, ही आल्यापासून आमच्या घरामध्ये काही चांगलं झालेलं नाहीये. आता तो जेव्हा रुपालीला पुन्हा पुन्हा असं बोलत असतो ना, तेव्हा मात्र शुभंकरांनाही राग येतोय आणि बयोलाही राग येतोय आणि बयो सणकन त्याच्या कानाखाली हंटते आणि त्याला म्हणते की लाज नाही वाटत तुला असं बोलायला स्वतःच्या बायकोबद्दल. अरे नवरा म्हणतोस ना स्वतःला, अरे एवढ्या विश्वासानं ती तुझ्या घरात, तू तिच्यासोबत असं वागला. तुझ्यासारख्या लोक जागा आहे. जेवढ्या वेदना आणि जेवढा त्रास तू त्या रुपालीला दिलायस ना, आता तेवढाच त्रास तू ह्याच जन्मात भोगणार आहेस. हे कर्म तुला इथेच फेडावं लागणार आहे. आता इरा सुद्धा तिथेच आहे प्रेक्षकांनो, पण या सगळ्या प्रसंगामध्ये इराबाई मात्र शांत होत्या. बयो त्याला खूप आता बोलते वाटेल तशी, तुला काहीच कसं वाटत नाही, तू पण एका आईच्याच पोटी जन्म घेतलायस ना, स्त्री आहे ना ती, तिला जाताना तुझे हात थरथर कसे नाही कापले. बरंच काही बोलते हा प्रेक्षकांनो बयो, पण छान बोलते. आता तिच्या सासूला पण बोलते बयो, काय हो तुम्ही पण एक स्त्री आहात ना, तुम्हाला काहीच वाटलं नाही रुपालीशी असं वागायला. बयो खूप जबरदस्त बोलली आहे त्यांना. बयो म्हणते तुमच्यासारख्या लोकांमुळेच लग्न संस्थेवरून विश्वास उडतो आमच्यासारख्या मुलींचा, असं आम्हाला मुलींना त्रास देता तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आता शुभंकरांना फार कौतुक वाटतंय बरं का बयोचं. बयोने हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि रुपालीला सुद्धा समाधान वाटतंय की तिने फायनली सगळं सत्य कबूल केलं. बयोने तिला सांगितलेलंच होतं की तू तुझ्यासाठी लढ, आता तू तुझ्या सुखासाठी लढ, तुला तुझं पुढचं आयुष्य चांगलं घालवायचंय. आता रमाकांत आला हॉस्पिटलमध्ये, त्याला नोकरी करायची आहे ना इथे हॉस्पिटलमध्ये बयोवर लक्ष ठेवायला. रमाकांत आणि गौतमीची चर्चा दाखवली आहे. गौतमीला रमाकांत म्हणतोय की तुम्हाला काय वाटतं वहिनी, देईल दादा मला. गौतमी म्हणते तुमचं पात्रता आणि शिक्षण बघता तुम्हाला सफाई कामगाराचीच नोकरी मिळेल. रमाकांत म्हणतो काय वहिनीनू, मग मी चालला जाईल इथून. गौतमी म्हणते थांबा जरा रमाकांत भाऊजी, अहो काम महत्वाचं नाहीये, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम मिळते हे महत्वाचं आहे. आता जरा नीट कामाकडे लक्ष द्या आणि हे हॉस्पिटल आहे त्यामुळे जरा बोलताना वगैरे विचार करा, इथे उगी ओव्हर स्मार्टपणा करायला जाऊ नका. ती बयो आपल्याला लक्ष ठेवू नये, लक्षात ठेवा, आणि उगाचच पोलिसांचे काही लफडे बिफडे करू नका. आता गौतमी असं बोलणार तेवढ्याच समोरून पोलीस येतात आणि रमाकांत म्हणतच असतो वहिनीनो तुम्ही काही काळजीच करू नका. पोलीस समोर दिसल्यावर रमाकांत अजून घाबरतो आणि म्हणतो बापरे वहिनी पोलीस आले तिथे, अरे बापरे त्या बवल्याने काही सांगितलं तर नाही ना आपल्याबद्दल. आता गौतमी म्हणते नाही हो, तो नाही काही सांगणार, पण इथे पोलीस का आले असतील. तर आता पोलीस त्या रुपालीच्या नवऱ्याला पकडत असतात तेव्हा त्या रुपालीची सासू जरा आरडाओरडा करते, अरे तू बोल ना खरं काय झालं ते, गपचूप का बसतोयस. आता तो रुपालीचा नवरा म्हणतो अहो साहेब मी काही नाही केलं, अहो मी तिचा नवरा आहे, मी असं कशाला काही करेल, हिने काहीतरी खोटे नाटे आळ घेतले हो माझ्यावर. आता ते पोलीस जोरात ओरडतात त्याला, ए गप्पा बाईस, जास्ती शहाणपणा करू नकोस, कोणीही बाई अशी खोटे आळ घेणार नाही नवऱ्यावरती, तू नक्कीच तिला असा त्रास द्यायचा प्रयत्न केला असशील. आता बयो म्हणते इन्स्पेक्टर साहेब रुपाली सध्या मनस्थितीत नाहीये सगळं काही सांगण्याच्या, तिला थोडं बरं वाटलं की आपण कंप्लेंट नोंदवून घेऊया.
म्हणजे कदाचित डिटेल कंप्लेंट असं काहीतरी म्हणायचं असेल बयोला. शुभंकर म्हणतात हो तिची प्रकृती अजून स्टेबल नाहीये. आता ते पोलीस म्हणतात पण ह्यांनीच हिला जाळायचा प्रयत्न केलाय ना. मग ती रुपाली म्हणते हो यांनीच मला जाळायचा प्रयत्न केलाय. आता बयो म्हणते यांना घेऊन जा आणि चांगलं नरकात सडकवा. बयो त्यांना विनंती करते की रुपाली बरी झाल्यावर तिची साक्ष घ्या, कारण झालेला प्रकार तिला खूप त्रासदायक आहे. झालेल्या प्रकारामुळे खूपच भीती बसलीये तिला. मग ते पोलीस म्हणतात ठीक आहे हरकत नाहीये, आम्ही काही दिवसांनी येऊ. मग बयो म्हणते यांना कठोरातली कठोर शिक्षा करा, या तिघांना सुद्धा. आता इन्स्पेक्टर त्या तिघांना पण पकडून घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे ना. प्रेक्षकांना छान दाखवलाय त्यांनी आजचा बयो. आता ते इन्स्पेक्टर शुभंकर यांना थँक्यू म्हणून निघून जातात. आता ही रुपाली बयोचे खूप आभार मानते की आज तिच्यामुळे तिच्यामध्ये हिंमत आली सगळं खरं बोलायची. बयो आज मी तुमच्यामुळे वाचले ग. बयो म्हणते तू तुझं सत्य सांगून सगळ्यांसमोर तुझं आयुष्य वाचवलंस. आज तू तुझ्या या सगळ्या घरच्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलंस. तू खूप मोठं धाडस केलंस. रुपाली म्हणते तुम्ही होतात म्हणून मला हे शक्य झालं. बयो म्हणते तू हिम्मत केलीस म्हणून झालं हे सगळं. शुभंकर म्हणतात आम्ही तर फक्त निमित्त मात्र आहोत. तू हे सगळं सहन सुद्धा केलंयस आणि साहसाने हे सांगितलंय सुद्धा. बयो म्हणते जेवढा अन्याय आपण सहन करत जातो ना तितकंच अशी माणसं आपल्याला आणखीन त्रास देतात. अन्यायाला वेळेवर वाचा फोडलीच पाहिजे. लग्न संस्थेचा बाजार करून ठेवलाय या लोकांनी. खरं तर लग्न झाल्यावर मुलीचं आयुष्य बहरून जातं, पण तुझ्यासारखा त्रास जर असला तर आयुष्याची राख रांगोळी होते ग रुपाली. फक्त यातनाच मिळतात आणि लोक काय म्हणतील म्हणून मग बायका हा त्रास सहन करत जातात. वाईट या गोष्टीचं वाटतंय की अजूनही असे प्रकार समाजात घडतायत. रुपाली आज तू तुझंच आयुष्य नाही वाचवलंयस, तुझ्यासारख्या कित्येक बहिणींवर होणाऱ्या अशा अन्यायाला वाचा फोडलीस तू. शुभंकर म्हणतात बरोबर बोललीस बेटा तू. खरंच रुपाली तू खूप मोठं धाडस केलंयस. तुझ्याकडे बघून आणखीन 4 मुली उभ्या राहतील आणि धीर देणारी बयो त्यांना मिळाली पाहिजे. फक्त एवढंच. बयो बेटा आज तू डॉक्टर बनण्याबरोबर चांगला माणूस आणि सुजाण नागरिक बनण्याची किंमत काय असते ना ते दाखवून दिलंस. डॉक्टर म्हणून आणि तुझा बाबा म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान आहे बेटा. बयो म्हणते बाबा आईने आणि तुम्ही जे संस्कार दिले तशीच मी वागली आहे. आता प्रेक्षकांनो शुभंकर तिच्या डोक्यावरून हात फिरून शाब्बास म्हणतात तिला. त्यामुळे इराला खूप त्रास होतोय. आता इरा विचार करते ही पुन्हा हिरोईन झालीये ना, फार काळ आता मी हिला इथे टिकूच देणार नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो रमाकांत बसलाय तिथे इंटरव्ह्यूला शुभंकरांच्या समोर आणि म्हणतो कसा माझ्याकडे जी कागदपत्र होती ती आणली मी दादा. आता माझ्याकडे काय तुझ्यासारखं सगळं मोठे प्रमाणपत्र नाही आहेत ना. शुभंकर म्हणतात अरे रमाकांत तू खरंच 12वी नापास झालेलास का रे. हा काय प्रश्न होता. आता रमाकांत म्हणतात की अरे दादा तुझ्यापासून काही लपलंय का. जे काही आहे ते तुझ्या समोर आहे म्हणून मी प्रयत्न करतोय रे कामासाठी. तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे. तू मला विचार प्रश्न, मी प्रयत्न करतो तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. मला गरज आहे रे कामाची खूप. सकाळी उठून आरशात मला स्वतःचा चेहरा बघायला पण लाज वाटते रे. शुभंकर याचं बोलणं मन लावून ऐकताय. बघ रे दादा या हॉस्पिटलमध्ये मला काही काम मिळत असेल तर. शुभंकर म्हणतात थांब जरा मी पेपर चेक करतो आणि मग कळवतो तुला. रमाकांत म्हणतात दादा तुझे खूप उपकार झाले रे. शुभंकर म्हणतात ते उपकाराचं सोड, पण जे काम मिळेल ना ते मनापासून कर. आता बयो तिथे आली आहे आणि रमाकांतकडे रागाने बघते. बयोची काही इच्छा नाहीये प्रेक्षकांनो रमाकांत सारख्या माणसाने हॉस्पिटलमध्ये काम करावं म्हणून. आता इकडे इरा सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणी आणि कलिग्स मध्ये बयोबद्दल उगाच काय म्हणते राग व्यक्त करते. ही मुद्दाम करते बयो माझ्या पेशंटला चांगली काय ट्रीट करते, सगळ्यांमध्ये चांगलं वागते आणि माझ्या पेशंटला सतत हँडल करत असते. हिला प्रूव्ह करायचंय ना की मी वाईट आहे ही चांगली आहे. आता अंकिताला झोप येत असते इराच्या या बोलण्यामुळे. आता तेवढ्यात एक मुलगा येऊन बयोचं कौतुक करतो. अरे आज बयोने आपल्या हॉस्पिटल मधल्या पेशंटला न्याय मिळवून दिला, तिच्या नवऱ्याला अटक पण झाली. सगळेजण आता बयोचं कौतुक करायला लागतात तेव्हा इरा त्यांना म्हणते गप्पा बसा सगळ्यांनी, जास्ती झालंय का तुम्हाला, आता तुमची कंप्लेंट करू का मी सगळ्यांची. बयो 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 करत राहता नेहमी, तुम्हाला काही कामं नाहीये का, करू का तुमची कंप्लेंट. इरा ईर्षेमुळे एखाद दिवशी वेडी होणार. आता या अंकिता शेवटी म्हणते अगं एवढी का चिडचिड करतेस तू इरा. आता हे सगळे फ्रेंड्स म्हणत असतात काय झालं बयोने जर हे सगळं केलं तर तुला इतका का त्रास होतोय. यांच्यामध्ये चांगलाच वाद चालू आहे. आता ही इराचं म्हणणं असतं ती डॉक्टर आहे ना, तिने डॉक्टरच राहावं, डिटेक्टिव्ह व्हायची काय गरज आहे. पेशंटच्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तिला लक्ष घालायची गरजच नाही ना. हेतल म्हणते अरे ती मुद्दाम करत असेल, तिला कॅप्टन ऑफ द इयर व्हायचं असेल, काहीतरी स्टुडंट ऑफ द इयर काहीतरी आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तास, तसं ते व्हायचंय, तिला लिडरशिप मिळवायची आहे. इरा म्हणते अरे हो माझ्या लक्षातच नाही आलं हे, मी हे होऊ देणार नाही. हेतलने हे भांडणं मुद्दाम लावलेत.
इराला बयोशी भांडायचा आणखीन एक मुद्दा मिळाला. आता इरा म्हणते काही झालं तरी ही लीडरशिप मीच मिळवणार. आणि फायनली हा भाग इथेच संपलाय. आता पुढे आपण बघतोय की ही अंकिता सांगते बयोला की अगं इराला असं वाटतंय की तू हे सगळं जे काही करतेस ना, अंकिता सांगते बयोला की अगं इराला असं वाटतंय की तू स्टुडंट ऑफ द इयर होण्यासाठी हे सगळं करतेस आणि तुझं सगळीकडे कौतुक होतंय हे इराला सहन होत नाहीये. आता प्रेक्षकांनो हा नवीन मुद्दा समोर आलाय. बघूयात पुढे काय घडतंय ते बयोमध्ये. आजचा भाग कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.